मी श्याम पाटील. आपण बघत आहात लेवा जगत न्यूज. केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात आली आहे एक खास संधी. राधाकृष्ण संकुल, रावेर महामार्गलगत LIC बिल्डिंग शेजारी, महेंद्र स्वामींच्या समोर. इथे मिळतील व्यवसायासाठी प्रशस्त दुकाने, राहण्यासाठी आधुनिक 1 BHK फ्लॅट्स, लॉजिंगची सोय आणि टेरेसवर जिमसाठी खास हॉल. संपूर्ण लिफ्ट आणि पार्किंगची सोय असलेली ही जागा आता योग्य त्या भाड्याने उपलब्ध आहे. नुकतीच आपल्या फैजपूर नगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली असून 2 तारखेला निवडणूक आहे. तरी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमच्या तडफदार व सुशिक्षित अशा उमेदवार सौ दामिनी सराफ यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केलेली आहे. तसेच प्रत्येक प्रभागामध्ये सुद्धा सुशिक्षित आणि नवीन चेहऱ्यांना पक्षाने संधी दिलेली आहे. कारण केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. तसेच आपल्या जिल्ह्याच्या खासदार रक्षाताई खडसे यासुद्धा भारतीय जनता पक्षाच्या आहेत व यावल रावेर तालुक्याचे आमदार श्री अमोलदादा जावडे हे सुद्धा भारतीय जनता पक्षाचे आहे. त्याच्यामुळे आमच्या फैजपूर शहरामध्ये त्यांनी जो भारतीय जनता पक्षाचा उमेदवार दिलेला आहे त्याला सर्व जातीच्या धर्माच्या लोकांचा पाठिंबा असून ते प्रचंड बहुमताने निवडून येतील अशी आम्हाला आशा आहे. व नगरसेवकसुद्धा सर्व भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून येतील अशी आम्हाला आशा आहे. निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने जे उमेदवार दिलेले आहेत त्याबद्दल सांगायचं असं की पहिल्यांदा तर ते तरुण तडफदार आहे. त्यांचं क्षेत्र जे आहे ते सर्व समाज समावेशक आहे. म्हणजे गावाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक समाजात त्यांची ओळख आहे. त्यांच्यामध्ये जी तडफ आहे काम करण्याची त्यामुळे पार्टीने पण त्यांना संधी दिलेली आहे आणि जनता पण त्यासाठीच त्यांना पसंत करते आहे. आजची परिस्थिती अशी आहे, वातावरण गावात खूप छान आहे. अगदी पूर्ण गाव भाजपमय झालेलं आहे आणि 100% खात्री देऊन सांगतो की भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार बहुमताने निवडून येणार. भाजपाच्या उमेदवाराच्या पाठीशी पूर्ण गावातील संपूर्ण 12 बलुतेदार समाज हा त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे. या उमेदवारांना सर्व समाजाचा, सर्व क्षेत्रातून, सर्व प्रभागातून पाठिंबा आहे आणि सर्वांना हीच विनंती करतो की सर्वांनी कमळालाच मतदान करा. धन्यवाद. लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.